प्रथमतः जय शिवराय, जय छत्रपती शंभूराज। माझ्याबरोबर एक छोटं पोरग आहे, त्याचं नाव आहे वीरसिंह विक्रांतसिंह पाटील, तासगाव अंजनी, तिथला रहिवासी हा मुलगा आहे। अतिशय छोटा आणि मुलाचा एक प्रयोग आहे। त्यांनी प्रत्येक फळझाडांचे जे सीड्स असतात बियाणं, त्या बिया या काळ्या मातीमध्ये मिक्स केल्या आणि गडावरून खाली म्हणजे खालून वरपर्यंत येता येता खड्डे घेऊन हे त्याचे वडील या मातोश्री आणि हा त्यांचा मुलगा यांनी ते पेरत म्हणजे खड्डा करायचा, त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते लावायचं। सगळंच काम आपण सरकारवरती सोपवू शकत नाही, हे ते पोरांनीच मला सांगितलं की सरकारवरती नाही टाकू शकत, आम्ही स्वतःच करतो। बरं, पोराला म्हणजे या वयाच्या मुलांना बोलायची अक्कल पण नसते, पण आपण म्हणतो ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती, तसं हे उदाहरण आहे। त्या पोरांनी हे तयार केलेलं आहे आणि गडावरती आज 6 जून आहे, रायगडला राज्याभिषेक सोहळा आहे आणि या मुलाचा वाढदिवस देखील आहे। वाढदिवसाच्या निमित्तानं न केक कापता, न कुणाला कोंबड्या बकऱ्याची बळी देऊन वाढदिवस साजरा करता, न कुठं नाचगाणं करता, ह्यांनी जो वाढदिवसाचा जो प्रयोग केलेला आहे आज वाढदिवसाच्या निमित्ताने, हा प्रयोग आहे की गडावरती हे लावायचं आणि आता पाऊस चालू झालेला आहे, 6 जून आहे, आता जो पाऊस चालू आहे त्याच्यामुळे हे सगळं उगवणार आहे। म्हणजे हे अप्रतिम असा प्रयोग आहे की माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातील या हिंदुस्थानातील तमाम मायबापांना, हे या आई आहेत, ह्या वडील आहेत, त्यांनी ते संस्कार केले तेव्हा ते पोरगं घडले, त्या पोराचा हा प्रयोग आहे। हा प्रयोग सगळ्यांनी करा। आता हीट वाढायला लागली, यावेळेस बघितलं 54-55 वरती विदर्भामध्ये टेम्परेचर गेलं, पुणे जिल्ह्यामध्ये 45-47 वर टेम्परेचर गेलं। का गेलं तर तुम्ही आम्ही निसर्गाचा ऱ्हास केलाय, आपण झाडं तोडली। झाडं लावायचं कुणाला घेणं देणं नाही, पण झाडं तोडायची सगळ्यांची जबाबदारी सगळ्यांनी मानून घेतली, पण झाडं लावत नाहीये। या पोराचा जो प्रयोग आहे तो प्रयोग सगळ्यांनी करावा आणि ह्याच्यात असंख्य असे हे सीड्सनी भरले हे बॉल, मातीचे बॉल तयार केलेले सीड बॉल, तर त्याच्यामुळे हा प्रयोग सगळ्यांनी करा आणि झाडं लावा। कारण झाडं लावली तर झाडं जगणार आहेत आणि झाडं जगली तर ही पृथ्वी राहणार आहे, माणसं जगणार आहे। मी सॅल्यूट करतो या आई वडिलांना, या आई बापाला, त्यांच्या घडवलेलं मानतो भाऊ मी तुम्हाला।